मेघाताई पुण्याच्या फेमस सायकोलॉजिस्ट. त्यांची अनोखी बकेट लिस्ट मला एक अनन्यसाधारण संधी देऊन गेली. त्यांनी विचारताच माझा हेमलकसाला जाण्याचा निर्णय मला अतिशय समृद्ध करून गेला. तिथे जाताना मनात बरेच प्रश्न होते. एकतर नक्षलवादी एरिया, दुसरं म्हणजे मला असलेली नवीन जागेची भीती. पण बाबा आमटेंच्या प्रेरणेने डॉक्टर प्रकाश आमटे व त्यांची टीम यांनी निस्वार्थ सेवेने केलेले लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा मला कधी आपलेसे करून गेले हे कळलेच नाही. जाण्याआधीही तिथल्या काउन्सिलर मनीषाताई यांच्याशी वारंवार चर्चेतून 5वी ते 12वीच्या मुलांचे सायकोमेट्रिक टेस्टिंग आणि स्टडी स्किल्स वर विविध वर्कशॉप्स घेण्याचे ठरले आणि आमची टीम कामाला लागली. खरं सांगा मित्रांनो, 10वी-12वीत असताना तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल ना, की आता मी पुढे काय करायचं, काय शिकायचं, कुठली साईड घ्यायची, सायन्स घेऊ, आर्ट्स घेऊ की कॉमर्स. तुम्ही काही स्वप्न पाहिली असतील, तुमच्या भविष्याबद्दल तुम्ही खूप विचार करत असाल. तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तुम्हाला माहीत आहे का की आपण कोणतं करिअर निवडायचं, कसं निवडायचं? हा प्रश्न तुम्हाला सतत पडत असेल. याचे उत्तर आपण काही सायकोमेट्रिक टेस्टिंग करून ठरवू शकतो. फॉर एक्झाम्पल, IQ टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट, करिअर प्रेफरन्स टेस्ट करवून आलेल्या रिपोर्ट्सच्या आधारे बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व व इंटरेस्टप्रमाणे करिअर निवडू शकतो. आमच्या टीमने 7 जानेवारी 2024 रोजी डॉक्टर प्रकाश आमटे व मंदाताई यांची भेट घेऊन कामाची सुरुवात केली. मी इयत्ता 10वीच्या मुलांसाठी गोल सेटिंगचे वर्कशॉप घेतले. गोल सेटिंगचे महत्त्व, स्मार्ट गोल कसे सेट करावे व शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्स सेट करायचे मार्गदर्शन विविध एक्झाम्पल्स देऊन, गोष्टी व अनुभव सांगून केले. सेट केलेले गोल्स अचीव्ह करण्यासाठी वेळेचे नियोजन म्हणजेच टाईम मॅनेजमेंट किती महत्त्वाचे आहे हे मुलांना समजावताना विविध मॅट्रिक्सचे उपयोग केले व ते सोप्या भाषेत समजून सांगितले. पुढे शिक्षकांसोबत संवाद कसा करावा, स्वॉक अनालिसिस अशा महत्त्वाच्या विषयांवर मुलांसोबत इंटरॅक्ट करत डिसिप्लिन म्हणजे शिस्तीचे महत्त्व सांगितले. कारण शिस्त हा एक असा धागा आहे जो सर्व मण्यांना जोडून ठेवतो. बघता बघता 8 जानेवारीची सकाळ उगवली आणि आज 12वीच्या विद्यार्थ्यांसोबत दिवसभर वर्कशॉप्स घेण्याची संधी मला मिळाली. 5 ओंकार म्हणून मुलांशी मैत्री साधत सुरुवात केली. प्रत्येक मुलाने सर्वांसमोर येऊन स्वतःचे इंट्रोडक्शन द्यावे असे मी सांगितले. आधी तर तुमच्या माझ्यासारखीच त्यांच्याही मनात समोर येऊन बोलण्याची भीती खूप आली. त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न मला स्पष्ट जाणवले. मला बोलता येईल का? मी चुकलो तर? माझ्यावर कोणी हसले तर? पण हीच तर संधी मला मुलांना द्यायची होती. एक एक करत सगळे पुढे आले. त्यानंतर ब्रिजिंग द गॅप हे PPT प्रेझेंटेशन मॉड्यूल ह्याचे अर्थ विचारताच मुलांकडून अत्यंत सुंदर असा विचार पुढे आला. शिक्षक हे विद्यार्थी व ज्ञानामधला ब्रिज असतात असा एक जण म्हणाला आणि दुसरा विचार असा आला की जगणे हे जीवन व मृत्यूमधला ब्रिज आहे. आजच्या वर्कशॉपचे स्वरूप व विषय दोन्हीही वेगळे होते. कम्युनिकेशन म्हणजे मोकळा संवाद कुटुंबाशी, मित्रांशी व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांशी हे चर्चा करून समजवण्यात आले. स्वातंत्र्य व जबाबदारी कसे हातात हात घालून चालतात हे मुलांना 3 इडियट्स चित्रपटातल्या सीनमधून समजून दिले. 12वीचे महत्त्वाचे वर्ष याचा ताण मुलांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. म्हणूनच गोल सेटिंग, टाईम मॅनेजमेंट, स्टडी स्किल्स, स्वॉक अनालिसिस, डिसिप्लिन हे विषय हाताळताना मुलांची उत्सुकता, शिकण्याप्रती असणारी आस्था
भरभरून मिळणारा प्रतिसाद माझा उत्साह वाढवतच गेला. दुपारी जेवणानंतर मात्र मुलांच्या भावनिक विश्वाला साद घातली. स्पर्धा, अपयशाला सामोरे जाताना काय बरं विचार येत असतील मुलांच्या मनात हे जाणून घेण्याचे मी ठरवले. प्रेम, मैत्री, आकर्षणामधला सूक्ष्म पण समर्पक फरक समजून सांगताना मुलांना खूप छान वाटले. ताणतणाव व्यवस्थापन, वर्तमानात आनंदाने जगणे, स्वजाणीव, स्वओळख या विषयांबद्दल मुलं ऐकून समाधानी वाटली. याबरोबरच मुलांना ग्राउंडवर नेऊन भरपूर ॲक्टिव्हिटीज, खेळ या माध्यमातून काही शिकलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न खूप यशस्वी झाला. कारण मुलं अगदी रमून गेली होती. तळ्यात मळ्यात, 1 2 3 4 क्लॅप असे खेळ व सर्कलमध्ये उभे राहून स्वॉक अनालिसिस, स्वतःचे सामर्थ्य म्हणजे स्ट्रेंथ, कमजोरी म्हणजे वीकनेस, अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी आणि चॅलेंजेस म्हणजे आव्हाने याबद्दल चर्चा मुलांनी सुरुवातीला थोडे लाजत पण हळूहळू मोकळेपणाने केली. या सगळ्यातून पुढील काही गोष्टी साध्य झाल्या, जसे मुलांचे ॲक्टिव्ह लिसनिंग, कॉन्सन्ट्रेशन, फोकस लेवल, स्पीड, इन्स्ट्रक्शन्स फॉलोइंग, प्रेझन्स ऑफ माइंड, टीम वर्क, लीडरशिप, लास्ट मोमेंट मॅनेजिंग कॉन्शियसनेस और अँक्शियसनेस कॅन लीड टू विनिंग. कम्युनिकेशन स्किल्सचे महत्त्व पटवून देण्यासाठी काही व्हिडिओ दाखवून प्रबोधन करण्यात आले. 9 जानेवारी 2024 7वीतल्या अतिशय उत्साही मुलांनी हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही सुंदर प्रार्थना म्हणत वर्कशॉपला सुरुवात केली. आपली भारतीय संस्कृती जपत चौरंगावर पुस्तके ठेवून अभ्यास करण्याची पद्धत आणि उत्तम चित्रकारिता मला फार आवडली. शेवटी संपूर्ण दिवसभराचे पॅराफ्रेझिंग घेताना मुलांच्या उत्तरांवरून त्यांची सतत शिकण्याची ओढ, न थकता नवीन जाणून घेण्याची उर्मी व उमलत्या पंखांमधले अनन्यसाधारण बळ बघून मन सुखावले. या सुवर्ण संधीसाठी मनापासून धन्यवाद मेघाताई. धन्यवाद लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा. धन्यवाद आमटे कुटुंबीय, मनीषाताई व माझी टीम. सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि हो, माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही होते म्हणून हे स्वप्न आमचे पूर्ण झाले. थँक्यू.